पेरियार ईवी रामास्वामी नायकर यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता इंजिनियर मिलिंद बनसोडे लिखित भारतीय संविधान परिवर्तन पथदर्शक या पुस्तकाचे प्रकाशन व बामसेफचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नांदेड येथे घेण्यात आले। राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे अधिकारी ॲडव्होकेट गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर मोरे, SBI बँकेचे मॅनेजर गोपाळ जोगदंड, नातू खंदारे उपस्थित होते। पुस्तक प्रकाशनानंतर बामसेफच्या प्रशिक्षण शिबिरास इंजिनियर गोपाळ खंबाळकर यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमास इंजिनियर भरतकुमार कानिंदे, बामसेफचे मिलिंद भिंगारे, RS टोके, सुधाकर सरोदे, प्राध्यापक JT जाधव यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक व बामसेफचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय संविधान परिवर्तन पथदर्शक हे मी पुस्तक नसून ही एक पुस्तिका आहे, ज्याला आपण माहिती पुस्तिका असं म्हणतो। कारण संविधान फार मोठं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट आहे भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये की आजही आमच्या सर्वसामान्य जनतेला संविधानामध्ये काय निहित झालेलं आहे, काय उल्लेखित केलेलं आहे, तर त्याचा पूर्ण माहिती नाही। आणि म्हणून बहुजनांच्या पर्टिक्युलरली उत्थानासाठी की जे दोन भाग आहेत संविधानामध्ये, फंडामेंटल राईट्स जे आमचं सामाजिक उत्थानासाठी आहे, सांस्कृतिक उत्थानासाठी आहे, आमच्या स्वाभिमानी जीवनासाठी आहे, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स हा जो भाग चौथा आहे तर तो आमच्या आर्थिक उत्थानासाठी आहे। तर जो सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की आमचा आर्थिक बाबतीमध्ये आजही भारतामध्ये जी विषमता आहे ती अतिशय टोकाची विषमता आहे की या देशातली 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आहे, आणि या देशातली 10% संपत्तीमध्ये हे 90% लोक कसं बसं जीवन जगत आहेत। तर ही जी काही विषमता आहे, तर ह्या संविधानातला जो भाग चौथा जो आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्समध्ये ही विषमता कशी कमी करता येईल, तर याच्याविषयी पूर्ण मार्गदर्शन संविधान करते। परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की मागच्या 75 वर्षामध्ये देखील या संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे किंवा या भागाची पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे शासनाने काही स्तरावर काही उपाययोजना केलेल्या आहेत, पण अंमलबजावणी ही पूर्णतः होत नसल्यामुळे 75 वर्षामध्ये देखील अतिशय मोठी दरी या देशामध्ये निर्माण झालेली आहे। आणि विशेष करून या भाग 4ला छेद देण्याचं कामसुद्धा याच शासनाने केलेलं आहे, जे 1991ला या देशामध्ये खाजगीकरण झालं, आणि भाग 4मध्ये जे कल्याणकारी राज्याची संकल्पना निहित केलेली आहे तर त्या संकल्पनेला छेद देण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून याविषयी एकंदरीत जनतेची जागृती व्हावी आणि जनतेने या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी ही पार्लमेंटमध्ये निवडून द्यावेत। ज्या संविधानामध्ये आम्हाला मताचा अधिकार देण्यात आलेला आहे, तर त्या मताच्या अधिकाराद्वारे आमचे प्रतिनिधी जर निवडून गेले तर निश्चितच संविधानाची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करून हे संविधानाची जी काही पुस्तिका आहे, छोटीशी तोंडओळख ज्याला म्हणता येईल, तर ते मी जनतेमध्ये घेऊन जाणार आहे। सविनय जय भीम। आज या ठिकाणी इंजिनियर बनसोडे साहेब यांच्या भारतीय संविधान व पथदर्शन परिवर्तन पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ह्या पुस्तकाचं विमोचन करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे। यांनी अतिशय छोटेखानी पुस्तक ह्या चळवळीसाठी लिखाण करून त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला भारतीय नागरिकांना मिळालेले जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, नैसर्गिक अधिकार, मूलभूत अधिकाराच्या संदर्भात त्यामध्ये खूप छान पद्धतीने मांडणी केलेली आहे। त्याचप्रमाणे राज्याला जे काही दिशादर्शक अशा ज्या काही सूचना आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, यामध्ये सुद्धा त्यांनी राज्याला जी काही रोजगार, शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात असलेली जी काही बाबासाहेबांनी संविधानात मांडलेली जी काही भूमिका आहे त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे। आणि हे पुस्तक अत्यंत चळवळीसाठी आणि आपल्या फुले शाहू आंबेडकरी येणाऱ्या राजकारणासाठी एक नवीन दिशा ठरेल याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही।